हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स. ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल्स. सिंपल आपल्याला काय करायचं आहे, अल्कोहोल्स याचं करायचं ऑक्सिडेशन. ज्यावेळेस आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला काय मिळणार आहे, बघा अल्कोहोल पासून आपल्याला मिळेल अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड किंवा कीटोन. तर अल्डिहाइड केव्हा मिळणार आणि कीटोन केव्हा मिळणार हे डिपेंड आहे की आपण कुठल्या प्रकारचा अल्कोहोल या ठिकाणी यूज करणार आहोत. प्रायमरी अल्कोहोल असेल तर डेफिनेटली आपल्याला काय मिळणार आहे, अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोल असेल तर आपल्याला मिळणार आहे कीटोन. बघा या ठिकाणी जर आपण ओव्हर ऑक्सिडेशन जर केलं, म्हणजे एखादा स्ट्रॉंग या ठिकाणी जो काही ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज केलेला आहे, जर तो जर का स्ट्रॉंग असेल, लाईक पोटॅशियम डायक्रोमेट अँड पोटॅशियम परमॅंगनेट, याच्यासारखं स्ट्रॉंग जर ऑक्सिडायझिंग एजंट जर असेल तर अल्डिहाइड पर्यंत रिएक्शन स्टॉप होत नाही. अल्डिहाइडचं कन्व्हर्जन परत कशामध्ये होणार आहे, ऍसिड मध्ये. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे अल्डिहाइड्स. ठीक आहे. मग याच्यासाठी वेगवेगळे बघा, अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये, अल्डिहाइडचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये. आता वेगवेगळे रिएजंट आपल्याला यूज करायचे या ठिकाणी आणि बघायचं आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला कुठला रिएजंट यूज करावा लागणार आहे. काही रिएजंटची एक सेलेक्टिव्हिटी असते की मग सपोज अल्कोहोल्स मध्ये, सपोज अल्कोहोल आहे आपल्याकडे, सपोज आपल्याकडे बेंझिलिक अल्कोहोल आहे. ठीक आहे. अलिलिक अल्कोहोल आणि बेंझिलिक अल्कोहोल आपल्याकडे आहे. सपोज हा या ठिकाणी आहे बेंझिलिक अल्कोहोल आणि हा आहे अलिलिक अल्कोहोल. आता या दोन्ही मॉलिक्यूलला आपल्याला ऑक्सिडाइज करायचं आहे. ठीक आहे. या दोन मॉलिक्यूलला ऑक्सिडाइज करायचं आहे. याच्यापासून आपल्याला मिळवायचं आहे, बघा स्पेसिफिक अल्कोहोल आहे बेंझिलिक आणि अलिलिक. जनरल अल्कोहोल आहे का, नाही. म्हणजे बघा जर अशा प्रकारचे जे काही अल्कोहोल जे असतील तर याच्यामध्ये काय, हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. या दोन्हीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, अल्डिहाइड मध्ये. अल्डिहाइड मध्ये. आता बघा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर असेल तर त्या स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटचा अल्डिहाइड जो बनलेला असेल त्याचं समोर परत ऑक्सिडेशन होऊन काय होणार आहे, ऍसिड तयार होणार आहे. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं, अल्डिहाइड पर्यंत रिएक्शन काय करायची, स्टॉप करायची. या ठिकाणी बेंझिलिक अल्कोहोल आणि अलायलिक अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपल्याला अल्डिहाइड मध्ये करायचं असते तर फक्त या ठिकाणी आपल्याला एकच रिएजंट यूज करावा लागणार आहे, MnO2, मॅग्नेट डायऑक्साइड. ठीक आहे. ही काय एक सेलेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे. म्हणजे कुठला अल्कोहोल्स कुठल्या रिएजंट सोबत ट्रीट केल्याच्या नंतर आपल्याला कुठला प्रोडक्ट मिळेल, अल्डिहाइड मिळेल की कीटोन मिळेल. जर आपल्याला कीटोन मिळवायचं असेल तर आपल्याला कुठला रिएजंट यूज करावा लागेल, आपल्याला जर अल्डिहाइड मिळवायचं असेल तर आपल्याला कुठल्या प्रकारचा रिएजंट यूज करावा लागेल, किंवा आपल्याला बेंझिलिक अल्कोहोल अलायलिक अल्कोहोल जर का ऑक्सिडाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी कुठला रिएजंट आपल्याला यूज करायचं. ही सिलेक्टिव्हिटी जी आहे ती कशावरती डिपेंड आहे, टोटली रिएजंट वरती डिपेंड आहे. ठीक आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच बघायची कुठला रिएजंट कुठल्या प्रकारचा अल्कोहोलला ऑक्सिडाइज करणार आणि कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळवून देणार आहे. ठीक आहे. मग आज आपण स्टार्ट करणार आहोत ऑक्सिडेशन रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल युजिंग डिफरंट रिएजंट्स. ठीक आहे. प्रोडक्ट ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. प्रोडक्ट ऑफ oxidation of alcohol depends upon first types of alcohol, that is अल्कोहोल हा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे. अँड सेकंड वन इज ऑन टाइप्स ऑफ reagent
which type of reagent you should use to oxidize alcohol and what will be the product. बघा कुठल्या प्रकारचा तुम्ही अल्कोहोल यूज करताय आणि कुठल्या प्रकारचा रिएजंट रिएक्शन मध्ये यूज करताय त्याच्यावरती डिपेंड आहे फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, जे ऑक्सिडेशनचा प्रोडक्ट काय असेल, रिजन कुठला आहे किंवा अल्कोहोल कुठला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला काय करायचंय, फर्स्ट या ठिकाणी बघा ज्या वेळेस आपण ऍसिडिक कंडिशन मध्ये क्लोरोक्रोमेट ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे कसं बघा ऍसिडिक कंडिशन म्हणजे H+ आणि डायक्रोमेट म्हणून पोटॅशियम K2Cr2O7 काय पोटॅशियम डायक्रोमेट अंडर ऍसिडिक कंडिशन्स and acidic potassium permanganate, potassium per acidic condition म्हणजे H+ KMnO4 हे दोन रिएजंट जे आहेत हे ऍसिडिक कंडिशनला जर आपण यूज केले, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग, हे दोन्हीच्या दोन्ही कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट जर असतील बघा, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, जे प्रायमरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज करणार आणि सेकंडरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज करणार. फक्त बघा जो काही प्रायमरी अल्कोहोल असेल त्याचं कन्व्हर्जन डायरेक्टली ऍसिड मध्ये करणार, तोपर्यंत ते थांबणार नाही. म्हणजे बघा सपोज आपल्याकडे अशा प्रकारचा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही या दोन पैकी कुठल्याही एखादा रिएजंट जर का यूज केला, ठीक आहे, H+ कुठलाही रिएजंट जर का यूज केला तर हा जो अल्डिहाइड आहे या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन डायरेक्टली कशामध्ये घडलंय, ऍसिड मध्ये. का, कारण की स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बघा सुरुवातीला काय करणार, या मॉलिक्यूलचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करणार आहे, RC≡OH कशामध्ये, अल्डिहाइड मध्ये. म्हणजे ऑक्सिडेशन झालेले या ठिकाणी रिलीज काय झाले बघा, काय बाहेर पडेल, कार्बन जसेल तसा. ठीक आहे, एक ऑक्सिजन आहे आणि एक हायड्रोजन आहे, बरोबर. म्हणजे जे टू मॉलिक्यूल या ठिकाणी बाहेर पडणार, म्हणजे या ठिकाणी कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये झाले. पण या ठिकाणी ही रिएक्शन स्टॉप होत नाही. इथे स्टॉप होते का, नाही, ही रिएक्शन इथे स्टॉप होत नाही. डायरेक्टली या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, या ऍसिड मध्ये. का, कारण की हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे कधी लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल दिलेला असेल आणि या दोन रिएजंट पैकी एखादा रिएजंट त्या ठिकाणी जर दिसेल तर समजून चालायचं की त्या ठिकाणी काय होणार आहे, या प्रायमरी अल्कोहोलचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होणार आहे इन अल्कोहोल्स. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, आणि जो काही सेकंडरी अल्कोहोल तुम्ही यूज करणार, सपोज या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल असेल, सेकंडरी अल्कोहोल हा काय झाला, सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, या सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहे, दोन्ही रिएजंट डायरेक्टली कीटोन मध्ये. प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड अँड ऍसिड आणि सेकंडरी अल्कोहोल कीटोन मध्ये. आता याच्यानंतर याच्यावरती ऑक्सिडेशन होत नाही. ठीक आहे, ही सिलेक्टिव्हिटी आहे कशाची, पोटॅशियम आहे. बघा मग आपल्याला काय करायचंय, सपोज आपल्याला फक्त अल्कोहोल पासून अल्डिहाइडच बनवायचं असेल, मग आपल्याला कोणकोणते रिएजंट यूज करावे लागतील. ठीक आहे, हेच आपल्याला बघायचं. बघा या ठिकाणी काय, पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅंगनेट अंडर ऍसिडिक कंडिशन
oxidizes primary alcohol into aldehydes, secondary alcohols into ketones and tertiary alcohols. जर आपण टर्शरी अल्कोहोल जर का यूज केला, हा टर्शरी अल्कोहोल असेल आणि या ठिकाणी जर का आपण या दोनपैकी कुठलाही रिएजंट यूज केला तर या ठिकाणी नो इफेक्ट, नो रिॲक्शन घडत नाही. ठीक आहे, म्हणजे टर्शरी अल्कोहोलला हे ऑक्सिडाइज करू शकत नाही. ठीक आहे, नो रिॲक्शन, नो ऑक्सिडेशन, नो ऑक्सिडेशन, नो ऑक्सिडेशन. आलं लक्षात? म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार नाही आणि रिॲक्शन घडणार नाही. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपल्याकडे इथेनॉल आहे. या ठिकाणी आपल्याला ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट असेल किंवा ऍसिटिक पोटॅशियम परमॅंगनेट असेल. या ठिकाणी याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार? सुरुवातीला बघा अल्डिहाइड. कुठला अल्डिहाइड बनेल आता बघा, या ठिकाणी काय दोन कार्बन आहेत, दोन कार्बनचा कुठला अल्डिहाइड असेल? CH3. इथे काही चेंज नाही, फक्त इथे चेंज होणार आणि या ठिकाणी काय CHO. ठीक आहे, याला तुम्ही कसं लिहिणार? CH3 C++O आणि या ठिकाणी आता बघा हे दोन्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. या ठिकाणी काय करणार? ते परत एक ऑक्सिजन ऍड करणार. या ठिकाणी काय होतं? ऑक्सिडेशन. म्हणजे ऑक्सिजन त्यांनी सप्लाय केला या मॉलिक्यूलला, इथे ऑक्सिजन ऍड झाला, इथला OH आणि इथला एक हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला. आलं लक्षात? बघा या ठिकाणी काय अल्डिहाइड बनलेला आहे. या अल्डिहाइड मध्ये परत काय करतात? ते ऑक्सिजन इन्सर्ट करतात, कारण की अल्डिहाइड ऑल्सो हायली रिएक्टिव्ह अंडर ऍसिडिक कंडिशन विथ पोटॅशियम परमॅंगनेट अँड पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचं कन्वर्जन होणार आहे ऍसिड मध्ये. बघा या ठिकाणी C++O, फक्त या हायड्रोजन आणि या कार्बनच्या मध्ये ते एक ऑक्सिजन इन्सर्ट करतात आणि त्याचं कशामध्ये कन्वर्जन करतात? ऍसिड मध्ये, कार्बोजेनिक ऍसिड. आता कुठला ऍसिड आहे? ऍसिटिक ऍसिड. आलं लक्षात? आता बघा शॉर्ट फॉर्म मध्ये एखाद्या वेळेस काय असतं? CrO3 असं लिहिलेलं असतं. ठीक आहे, CrO3 म्हणजे काय? पोटॅशियम डायक्रोमेट त्या ठिकाणी यूज केलेलं असेल. ठीक आहे, म्हणजे अशा वेळेस कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. K2Cr2O7, KMnO4 किंवा CrO3 या रिएजंट पैकी कुठलाही रिएजंट असेल तर समजून चालायचं. प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं? म्हणजे या ठिकाणी रिॲक्शन थांबत नाही. ठीक आहे, आणि जर आपल्याकडे सेकंडरी अल्कोहोल असेल, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. आता या दोन्ही ग्रुपला तो डिस्टर्ब करेल का? हे जे रिएजंट आहे या दोन्ही ग्रुपला, या दोन्ही मिथाइल ग्रुपला डिस्टर्ब करत नाही. सिम्पली फक्त या CH आणि OH वरतीच रिॲक्शन करतात आणि या ठिकाणी काय कार्बन ग्रुप तयार होणार, म्हणजे CH3. ठीक आहे, या कार्बनला डबल बॉन्ड ऍड झाला, हा OH आणि हा H म्हणजे बाहेर पडला वॉटर मॉलिक्यूल आणि या ठिकाणी काय बनेल? कीटोन. काय नाव आहे याचं? ऍसिटोन. लक्षात? प्रायमरी अल्कोहोल ऍसिटिक म्हणजे ऍसिड पर्यंत. ठीक आहे, आणि सेकंडरी अल्कोहोल फक्त कीटोन पर्यंत. ठीक आहे, म्हणजे बघा टाइप्स ऑफ अल्कोहोल कुठला तुम्ही यूज करताय त्याच्यावरती डिपेंड आहे आणि रिएजंट तुम्ही कुठला यूज करता त्याच्यावरती डिपेंड आहे की प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार. बरोबर? म्हणजे ऑक्सिडाइज प्रोडक्ट काय असेल? इट डिपेंड्स अपॉन द अल्कोहोल. Which alcohol you have to use in chemical reactions, whether it is primary or secondary. If it is primary, it's definitely use aldehyde first, and aldehyde also highly reactive, and these reagents are highly oxidizing agent, and due to that it converts aldehyde into acetic acid. And if there is a secondary alcohol converts into ketone. हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ही सिलेक्टिव्हिटी आहे, म्हणजे अल्कोहोल तुम्ही कुठला यूज करता, रिएजंट तुम्ही कुठला यूज करता त्याच्यावरती डिपेंड आहे की या ठिकाणी प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार. ठीक आहे, सपोज तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की बाबा आपल्याला इथेनॉल आहे, हाऊ टू कन्वर्ट इथेनॉल इनटू ऍसिटिक ऍसिड, तर तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे? K2Cr2O7 किंवा KMnO4 किंवा CrO3. या ठिकाणी तुम्ही जर यूज केला किंवा
अजून एक रिएजंट आहे HNO3 नायट्रिक ऍसिड. ठीक आहे, हा सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. 3-4 रिएजंट आहे, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, याच्यानंतर आता टर्शियरी अल्कोहोल सोबत ही रिएक्शन करत नाही. ठीक आहे, टर्शियरी अल्कोहोलला हे ऑक्सिडाइज करत नाही, नो इफेक्ट. प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल साठी फक्त आपल्याला नायट्रिक ऍसिड CrO3 किंवा KMnO4 आणि K2Cr2O7 हे ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो. मग या ठिकाणी आपण ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅंगनेट किंवा नायट्रिक ऍसिड किंवा CrO3 यूज करून आपण प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन ऍसिड मध्ये करू शकतो आणि सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये करू शकतो. टर्शियरी अल्कोहोल हे या रिएजंट सोबत रिॲक्ट होत नाही. ठीक आहे, बघा सेकंड नंबरला आपण काय बघतो, रिएक्शन ऑफ अल्कोहोलचे रिएक्शन बघतो. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन बघतो अल्कोहोलचे. ठीक आहे, मग सेकंड रिएक्शन काय अल्कोहोलची बघा, विथ रेड हॉट कॉपर ट्यूब. विथ रेड हॉट कॉपर ट्यूब, म्हणजे कॉपरची ट्यूब बनलेली असेल. ठीक आहे, ही कॉपरची ट्यूब असेल, कॉपरची ट्यूब असेल आणि ही काय रेड हॉट म्हणजे लालबुंद होईपर्यंत ती काय तापवलेली आहे. ठीक आहे, आणि हिच्यातून आपण काय करणार आहोत, अल्कोहोल पास करणार आहोत. हिच्यातून काय करणार आहोत, आपण अल्कोहोल पास करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काय मिळणार मग प्रोडक्ट. जर आपण रेड हॉट कॉपर ट्यूब मधून जर अल्कोहोल जर पास केला, ठीक आहे, आता रेड हॉट केव्हा म्हणा, हिचं टेम्परेचर असणार आहे 573 केल्विन. ठीक आहे, 573 केल्विन पर्यंत या कॉपर ट्यूबला आपल्याला हीट करायचं, त्यातून पास करायचं आपल्याला अल्कोहोल. ठीक आहे, या ठिकाणी काय करणार आहे, जो काही प्रायमरी अल्कोहोल असेल तर डेफिनेटली आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी अल्डिहाइड. आणि प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल यूज कीटो. ठीक आहे, म्हणजे या ट्यूब मधून जर का आपण प्रायमरी अल्कोहोल जर का पास केला तर आपल्याला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं दिसेल, अल्डिहाइड मध्ये. आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणारे प्रोडक्ट कीटोन मिळणार. ठीक आहे, म्हणजे बघा तुम्ही रिएजंट काय यूज करता, रेड हॉट कॉपर ट्यूब. ठीक आहे, कॉपर यूज करताय. ठीक आहे, आणि त्याच्यामधून तुम्ही काय पास करता, प्रायमरी अल्कोहोल आणि सेकंडरी. आलं लक्षात, बघा. पण या ठिकाणी आता बघा जे काही ऑक्सिडायझिंग एजंट बघितले आपण K2Cr2O7 किंवा KMnO4 किंवा नायट्रिक ऍसिड CrO3, हे रिएजंट काय करायचे, टर्शियरी अल्कोहोल ऑक्सिडाइज करायचे का, नाही. पण या ठिकाणी मात्र कॉपर रेड हॉट ट्यूब जी आहे ही टर्शियरी अल्कोहोलला सुद्धा ऑक्सिडाइज करते, पण त्या ठिकाणी प्रोडक्ट मात्र वेगळा असतो. प्रोडक्ट काय असतो बघा, त्या ठिकाणी प्रोडक्ट असतो अल्किन. सपोज या ठिकाणी हा अल्कोहोल आहे, या ठिकाणी तुम्ही कॉपर यूज करताय आणि हिटिंग प्रोसेस मध्ये टेम्परेचर किती असणार आहे, 573 केल्विन, म्हणजे रेड हॉट ट्यूब आहे. अशी कंडिशन तिथे समजून आलं की त्या ठिकाणी काय रेड हॉट कॉपर ट्यूब आहे, त्याच्यातून हा अल्कोहोल तुम्ही काय करताय, पास करताय. ठीक आहे, बघा म्हणजे या ठिकाणी काय मिळणार आहे, हा OH ग्रुप त्या ठिकाणी कम्प्लिटली निघून जाणार आणि इथला हायड्रोजन निघून जाणार. या आता इथला जर काही हायड्रोजन निघून गेला तर या ठिकाणी काय CH2 याची व्हॅलेन्सी काय झाली, कमी झाली. म्हणजे याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी काय असायला पाहिजे, हा OH निघून गेला, या ठिकाणी डबल बॉन्ड. म्हणजे कशामध्ये कन्वर्जन होणार आहे, कशामध्ये कन्वर्जन होणार आहे मॉलिक्यूलचं, बघा या मॉलिक्यूलचं कन्वर्जन झाले अल्कीन मध्ये. कशामध्ये कन्वर्जन झाले, अल्कीन मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी म्हणतो अल्कीन. म्हणजे टर्शियरी अल्कोहोल अंडर रेड हॉट कॉपर ट्यूब गिव्स अल्कीन. ठीक आहे, प्रायमरी अल्कोहोल्स सपोज या ठिकाणी आहे, या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे अल्डिहाइड. ठीक आहे, सेकंडरी अल्कोहोल या ठिकाणी आपल्याला देणार आहे कीटो. काय मिळणार आहे आपल्याला या ठिकाणी
कीटोन मिळणार. प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कीटोन आणि टर्शियरी अल्कोहोल अल्किन्स. ठीक आहे. बघा K2Cr2O7, KMnO4, नायट्रिक ऍसिड किंवा क्रोमिक ऍसिड. ठीक आहे. हे आपल्याला टर्शियरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन म्हणजे टर्शियरी अल्कोहोल सोबत रिएक्शन दाखवत होते का? नाही. पण या ठिकाणी मात्र टर्शियरी अल्कोहोल ज्यावेळेस आपण रेड हॉट कॉपर ट्यूब मधून पास करू त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट मिळतोय तो आहे. म्हणजे ही काय झाली अल्किनची प्रिपरेशन मेथड सुद्धा आहे. ठीक आहे. बघा याच्यानंतर जे काही रिएजन आहेत बघा आपल्याला बघा पीसीसी, पिरिडियम, फ्लोरोक्रोमेट, जॉन्स रिएजन, कोलिन्स रिएजन, सॅरेट रिएजन आणि एन ब्रोमोसक्सेनामाइड आणि हॅलोफॉर्म म्हणजे हॅलोजन विथ बेस, स्ट्रॉंग बेस, NaOH, KOH, whatever may be the basis. हे सगळे रिएजंट जे आहेत हे प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहेत? अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये आणि टर्शियरी अल्कोहोल सोबत नो रिएक्शन. ठीक आहे. हे रिएजंट आपल्याला लिहून घ्यायचे. बघा पीसीसी थर्ड, पीसीसी काय? पिरिडीनियम. P means pyridinium, C means chloro आणि again C means chromate. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर काय आहे बघा. याचं स्ट्रक्चर आहे पिरिडिनियम म्हणजे पिरिडिन घ्यायचं आहे तुम्हाला. पिरिडिनचं स्ट्रक्चर अशा प्रकारचं असतं. हा आहे पिरिडिन. ठीक आहे. तो घ्यायचा आपल्याला 1 इक्विव्हॅलन्स. किती? 1. त्याचा रेशिओ जे काय असणार आहे तो काय असेल ते पण आपल्याला लिहून ठेवायचं. पिरिडियम क्रोमेट आहे. आता क्लोरोक्रोमेट कसा तयार होतो? CrO3. याची रिएक्शन जर आपण HCl सोबत जर केली तर काय तयार होतं? क्लोरोक्रोमेट. क्लोरोक्रोमेट म्हणजे HCrO3Cl, क्लोरोक्रोमेट. फक्त या ठिकाणी हा एक इक्विव्हॅलन्स यूज करावा लागणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा 2 इक्विव्हॅलन्स यूज करावा लागणार आहे. हा झाला पीसीसी रिएजंट. आणि हा काय करणार आहे? हा जो रिएजंट आहे हा काय करेल? प्रायमरी अल्कोहोल्स इट कन्वर्ट्स प्रायमरी अल्कोहोल into aldehyde and secondary alcohol into ketone. Tertiary alcohol no effect. टर्शियरी अल्कोहोल सोबत हा रिॲक्ट होत नाही. म्हणजे तुम्ही काय करणार बघा या ठिकाणी तुम्ही यूज करणार आहे पीसीसी असं दिलेलं असेल. बघा पीसीसी काय? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट म्हणजे हा पिरिडिन असेल, हा CrO3 असेल आणि HCl असेल. हा झाला पीसीसी असं लिहिलेलं असेल. ठीक आहे. आणि याचं कन्व्हर्जन हा काय? प्रायमरी अल्कोहोल म्हणजे प्रायमरी अल्कोहोल काय कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? अल्डिहाइड मध्ये. आता प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड काय असेल? हा काय? इथेनॉल आहे. इथेनॉल. याच्यामध्ये कार्बनची संख्या कमी करायची नाही आपल्याला. ठीक आहे. या अल्डिहाइड मध्ये सपोज या पीसीसी म्हणजे जे काही आपण आतापर्यंत रिएजंट यूज केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कार्बनची संख्या कमी झालेली दिसते का? नाही. फक्त कमी काय होणार? हा OH आणि इथला एक हायड्रोजन. बघा याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? हा CH3 असेल तसा. ठीक. या ठिकाणी CH2 आहे, या ठिकाणी CH म्हणजे इथला एक हायड्रोजन निघून गेला आणि हा OH निघून गेला आणि या पीसीसी काय केला? एक ऑक्सिजन ऍड केला म्हणजे त्या ठिकाणी झालं ऑक्सिडेशन. बरोबर. When we use PCC as oxidizing agent with primary alcohol, it's convert primary alcohol into aldehyde. हा काय? अल्डिहाइड. काय नाव याचं? ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड. ठीक आहे. C डबल बॉन्ड OH. त्या याला तुम्ही असंही लिहू शकता C डबल बॉन्ड OH किंवा CHO. CHO. ठीक आहे. सेकंडरी अल्कोहोल असेल हा काय? या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल असेल आणि या ठिकाणी पीसीसी दिलेला असेल त्याचा करायचं मला ऑक्सिडेशन. सिंपल याचं कन्वर्जन कशामध्ये करणार आहे? कीटोन मध्ये. बघा कीटोन कुठला असेल? CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि या ठिकाणी CH3. हा झाला कीटोन. हा काय? कीटोन.
काय काय नाव याचं? मिथाइल इथाइल कीटोन. कॉमन नेम आहे मिथाइल इथाइल कीटोन. ठीक आहे. आणि टर्शरी अल्कोहोलवर हे कुठलाच इफेक्ट दाखवत नाही, म्हणजे रिएक्शन दाखवत नाही. ठीक, म्हणजे या ठिकाणी आपण टर्शरी अल्कोहोल घेणारच नाही. ठीक आहे. हा 3 नंबरचा रिएजन आहे पीसीसी, पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. ठीक आहे. हा रिएजन असणार आहे. हा हे आहे त्याचं स्ट्रक्चर असं लिहिलेलं असेल. ठीक आहे. तुम्हाला याचं मेकॅनिझम वगैरे काही विचारलं जात नाही. ठीक आहे. फक्त आपल्याला आठवणीत असायला पाहिजे की रिएजंट. ठीक आहे. रिएजंट, त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचे सिलेक्टिव्हिटी, तो कुठल्या अल्कोहोलला ऑक्सिडाइज करतोय ते. ठीक आहे. नेक्स्ट 4th नंबरला आपल्याला बघायचं आहे जॉन्स रिएजंट. त्याचं स्ट्रक्चर आणि तो कुठल्या अल्कोहोल सोबत रिॲक्ट होतो ते बघायचं. बघा जॉन्स रिएजंट. जॉन्स रिएजंट. जॉन्स रिएजंट काय? H2Cr, क्रोमियम आहे. H2Cr 2O4, Cr2. ठीक आहे. बघा Cr2O4 इन aqueous acetone. aqueous acetone मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. कोण? H2Cr2O4. आणि हा जो रिएजंट आहे, हा रिएजंट काय? जॉन्स रिएजंट. याला म्हणायचं जॉन्स रिएजंट. ठीक आहे. असंही लिहिलेलं असेल CrO3. बघा CrO3 आणि HSO4 प्लस HSO4 प्लस ऍसिटोन. कसा आहे ऍसिटोन? ऍक्वियस. ठीक आहे. हा काय? जॉन्स रिएजंट. हा सुद्धा काय करणार आहे बघा, हा प्रायमरी अल्कोहोलला, म्हणजे सपोज या ठिकाणी इथेनॉल असेल. ठीक आहे. प्रायमरी अल्कोहोल जॉन्स रिएजंट. या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल असेल. या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल असेल. पेनामध्ये येऊन टाकतो. एक मिनिट. बघा या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल आहे. कशामध्ये कन्वर्जन होणार त्याचं? अल्डिहाइड. CH3CH. हा झाला अल्डिहाइड. या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल आहे. कशामध्ये कन्वर्जन होणार? कीटोन मध्ये. CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3. या ठिकाणी टर्शरी अल्कोहोल आहे. नो इफेक्ट. नो रिएक्शन, नो इफेक्ट. ठीक आहे. याच्यानंतर तर रिएजंट आहे कोलिन्स रिएजंट. 5व्या नंबर कोलिन्स रिएजंट. बघा कोलिन्स रिएजंट मध्ये सुद्धा काय आहे? पिरिडीन, दोन इक्विअरस, क्रोमेट CrO3 हा आपल्याला यूज करायचा आहे एक इक्विअरन्स मध्ये. आणि या ठिकाणी आपल्याला सॉल्व्हेंट यूज करायचं आहे डायक्लोरोमिथेन. काय? डायक्लोरोमिथेन म्हणजे काय? CH2Cl डायक्लोरोमिथेन. हे काय सॉल्व्हेंट म्हणून आपण यूज करतो. आणि या ठिकाणी बघा पिरिडीन आणि क्रोमेट विथ काय? डायक्लोरोमिथेन. म्हणजे काय? कुठला रिएजंट झाला? कोलिन्स रिएजंट. काय झाला? कोलिन्स रिएजंट. बघा आणि पिरिडीन, क्रोमेट आणि या डायक्लोरोमिथेनच्या ऐवजी जर का ऍसिटोन असेल तर तो कुठला रिएजंट झालाय? PCC. बरोबर आहे. पिरिडीनियम क्लोरोक्रोमेट. हा लक्षात फक्त सॉल्व्हेंट चेंज झालेला. ठीक आहे. या ठिकाणी काय? MDC DCM किंवा त्याला इंडस्ट्रीमध्ये MDC असंही म्हणतात. ठीक आहे. डायक्लोरोमिथेन किंवा मिथेन डायक्लोरिन.
ठीक आहे, हा सुद्धा एक इक्विव्हॅलंट मध्ये आपल्याला यूज करायचा. हा झाला कुलिन्स रिएजंट. आणि हा रिएजंट जर आपण यूज केला तर हा सुद्धा काय करणार आहे, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन CH3 CH2 CH2OH प्रायमरी अल्कोहोल्स या ठिकाणी लिहितो मी कुलिन्स रिएजंट. रिएजंट तुमच्या समोर आहे. ठीक आहे, सेकंडरी अल्कोहोल CH3 CH2 CH3 CHOH CH3 हा काय सेकंडरी अल्कोहोल. या ठिकाणी सुद्धा काय कुलिन्स रिएजंट. टर्शरी अल्कोहोल CH3 CH3 OH CH3 कुलिन्स रिएजंट. बघा या ठिकाणी काय मिळणार आहे, प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइड मध्ये कुठला अल्डिहाइड बनेल, CH3 CH2 CHO CH3 CH2 CHO प्रोपेनॉल्डिहाइड. ठीक आहे, या ठिकाणी काय मिळेल, कीटोन. कुठला कीटोन मिळेल बघा, CH3 CH. इकडे काही डिस्टर्ब करायची गरज आहे का, नाही. CH3 या ठिकाणी बनलाय कीटोन, या ठिकाणी आहे CH3. ठीक आहे, आणि टर्शरी अल्कोहोल नो इफेक्ट, नो रिएक्शन, नो रिएक्शन. ठीक आहे, हाय कुलिन्स रिएजंट जो की प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करतो अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करतो कीटोन मध्ये, आणि टर्शरी अल्कोहोल सोबत तो रिॲक्ट होत नाही. म्हणजे टर्शरी अल्कोहोल सोबत तो रिएक्शन दाखवत नाही. ठीक आहे, 6 नंबरचा रिएजंट आहे आपल्याकडे सॅरेट रिएजंट. त्याचं स्ट्रक्चर आणि त्याची सुद्धा रिएक्शन आपण बघू. बघा 6 नंबरला आहे सॅरेट रिएजंट. सॅरेट रिएजंट काय आहे, या ठिकाणी सॅरेट रिएजंट मध्ये असणारे पिरिडीन, वन इक्विव्हॅलन्स CrO3 हा सुद्धा एक इक्विव्हॅलन्स HCl जो की कशामध्ये PCC मध्ये आपण यूज करतो. हा काय झाला आता इथपर्यंत PCC, बरोबर आहे, हा झाला PCC. ठीक आहे, याच्यात मध्ये ऍड करायचं आपल्याला जो काही कुलिन्स रिएजंट मध्ये आपण MDC यूज करायचं, MDC मिथेन डायक्लोरीन. बरोबर, स्ट्रक्चर कसं आहे बघा, CH2 Cl Cl MDC किंवा DC डायक्लोरोमिथेन. ठीक आहे, हा सुद्धा एक इक्विव्हॅलन्स. बघा सगळे एक एक इक्विव्हॅलन्स मध्ये जर आपण यूज केली, आणि हा जो टोटल रिएजंट जो आहे याला म्हणायचं सॅरेट रिएजंट. आणि हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतोय, अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन करतोय कीटोन मध्ये, आणि टर्शरी अल्कोहोल सोबत रिॲक्ट होत नाही. ठीक आहे, रिॲक्शन घेण्याची गरज आहे का, प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कीटोन, टर्शरी अल्कोहोल नो रिएक्शन, नो रिएक्शन. ठीक आहे, याच्यानंतरचा रिएजंट जो आहे आपल्याकडे तो आहे N ब्रोमो सक्सिनामाइड. N ब्रोमो सक्सिनामाइड. बघा NBS काय नाव याचं, N ब्रोमो सक्सिनामाइड. ठीक, याचं स्ट्रक्चर आहे हा आहे N ब्रोमो सक्सिनामाइड. हा सुद्धा रिएक्शन मध्ये काय करणार आहे, प्रायमरी अल्कोहोल कन्वर्ट करणार आहे अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोल ला कन्वर्ट करणार आहे कीटोन मध्ये, आणि टर्शरी अल्कोहोल सोबत नो रिएक्शन, नो
रिएक्शन. ठीक आहे, एन ब्रोमो सक्सेनामाइड. किती नंबरचा रिएजंट आहे? 7. किती नंबरचा आहे? 7 नंबरचा. आणि 8 नंबरचा आहे हॅलोफॉर्म रिएक्शन. त्याला म्हणतो आपण हॅलोफॉर्म. हॅलोफॉर्म रिएक्शन. याच्यामध्ये आपल्याला यूज करावा लागतो हॅलोजन. आणि हॅलोजन सोबत आपल्याला यूज करायचं असेल या ठिकाणी बघा NaOH किंवा KOH, OH मायनस स्पेसिस, ज्या स्पेसिस पासून मिळणार ती स्पेसिस आपल्याला यूज करायची. याला म्हणतो आपण हॅलोफॉर्म रिएक्शन्स. काय म्हणतात? हॅलोफॉर्म रिएक्शन. ठीक आहे, H2R या ठिकाणी Cl2 यूज करू शकता, NaOH, Br2, KOH एक्सेट्रा. म्हणजे कुठलाही तुम्ही बेस किंवा हॅलोजन या ठिकाणी यूज करू शकता, Br2 किंवा Cl2. ठीक आहे, या ठिकाणी हे सुद्धा हा रिएजंट सुद्धा काय करणार आहे? प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कीटोन, आणि टर्शियरी अल्कोहोल सोबत नो रिएक्शन. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण 8 रिएजंट बघितले. पण या 8 रिएजंट पैकी फक्त एकच असा रिएजंट आहे की जो टर्शियरी अल्कोहोलचं सुद्धा काय करतोय? ऑक्सिडेशन करतोय. पण त्या ठिकाणी मात्र अल्डिहाइड किंवा कीटोन मिळत नाही. त्या ठिकाणी आपल्याला मिळतो अल्कीन. त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतोय? अल्कीन मिळतोय. कुठला रिएजंट आहे बघा? रिएजंट कुठला आहे आपल्याकडे? त्या ठिकाणी आपण यूज केलेला होता कॉपर रेड हॉट ट्यूब. त्यामधून जर आपण टर्शियरी अल्कोहोल पास केला तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं? अल्कीन मध्ये. ठीक आहे, आणि जे काही अगोदर म्हणजे बघा जे काही 8 रिएजंट आपण बघितले त्या 8 रिएजंट पैकी तिसऱ्या रिएजन पासून तर 8व्या रिएजन पर्यंत म्हणजे इथपर्यंत जेवढे काही रिएजंट आपण बघितले ते काय करतात? प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कीटोन, and tertiary alcohol no reaction. ठीक आहे, प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन कीटोन मध्ये, आणि टर्शियरी अल्कोहोलचं कन्वर्जन करतो का? नाही. म्हणजे टर्शियरी अल्कोहोल सोबत ते रिॲक्ट होत नाही. तिसऱ्या रिएजन पासून तर 8व्या रिएजन हॅलोफॉर्म रिएक्शन पर्यंत जे काही रिएजन आपण यूज केले ते रिएजन अल्डिहाइड आणि कीटोन तयार करतात. टर्शियरी अल्कोहोलची रिएक्शन दाखवत नाही. ठीक आहे, बघा या ठिकाणी एक 9वा जो रिएजंट आहे तो फक्त स्पेशली आपल्याकडे बेंझिल अल्कोहोल आणि अलायनिक अल्कोहोल असेल त्यालाच ऑक्सिडाइज करणार. हे जेवढे काही म्हणजे बघा 9th रिएजंट आहे आपल्याकडे MnO2 मॅग्नीज डायऑक्साइड. काय? manganese dioxide. It oxidizes only benzylic and allylic alcohols. बेंझिलिक आणि अलायनिक अल्कोहोलला पद्धती काय करतात? ऑक्सिडाइज करतात. प्रायमरी अल्कोहोल जर असेल तर त्याचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये करणार. ठीक आहे, आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्वर्जन कीटोन मध्ये करणार. आणि टर्शियरी अल्कोहोल सोबत नो रिएक्शन. टर्शियरी अल्कोहोल सोबत नो रिएक्शन. बघा, इट ऑक्सिडाइजेस ओनली बेंझिलिक अँड अलायलिक. बघा, बेंझिलिक अल्कोहोल कुठला आहे? CH2OH. हा झाला बेंझिलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल OH.
OH अलायली ग्रुप, म्हणजे ज्या कार्बनला OH ग्रुप वाटायचे त्याच्या साईडला काय डबल बॉन्ड आहे, त्याला म्हणतो आपण अलायलिक अल्कोहोल. ठीक आहे. या दोन्ही अल्कोहोलचं कन्व्हर्जन ते कशामध्ये करणार आहेत बघा, अल्डिहाइड. म्हणजे बघा या ठिकाणी हा प्रायमरी अल्कोहोल आहे, हा सुद्धा काय प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला फक्त सिंपल यूज करायचं MnO2 MnO2. आता बघा प्रायमरी अल्कोहोल, सिंपल प्रायमरी अल्कोहोल जे असतील CH3 CH2OH. ठीक आहे. या ठिकाणी MnO2 किंवा CH3 CHOH CH3 या ठिकाणी MnO2 हे रिएक्शन दाखवत नाही. ठीक आहे. हा सुद्धा प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल, पण त्याला फक्त अल्कोहोल कुठला लागणार आहे, बेन्झाइलिक अल्कोहोल आहे. ठीक आहे. म्हणजे बेंझिन रिंग CH2 आणि या ठिकाणी OH. ठीक आहे. म्हणजे अशा अल्कोहोलला ते काय करणार, याच्यासोबत रिएक्शन करणार. अलायलिक अल्कोहोल अशा अल्कोहोल सोबत ते रिएक्शन करणार, पण या सिंपल अल्कोहोल सोबत म्हणजे इथेनॉल किंवा 2-प्रोपेनॉल या अल्कोहोल सोबत MnO2 रिएक्शन दाखवत नाही, फक्त इट्स ऑक्सिडाइजेस ओनली बेंझिलिक अँड अलायलिक अल्कोहोल्स. ठीक आहे. या ठिकाणी काय मिळेल मग, बेंझिलिक अल्कोहोल आहे पण किती डिग्री आहे, 1 डिग्री, म्हणजे 1 डिग्री असेल तर अल्डिहाइड. या ठिकाणी काय मिळेल बघा, या ठिकाणी C डबल बॉन्ड हा कार्बनला डबल बॉन्ड, आणि या ठिकाणी काय सिंपल H हा काय झाला अल्डिहाइड, म्हणजे बेन्झाल्डिहाइड. या ठिकाणी बघा हा जो डबल बॉन्ड जसा तसा, या ठिकाणी सिंपल फक्त C डबल बॉन्ड, या ठिकाणी H हा सुद्धा काय झाला प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे काय नाव असेल याचं, 1 2 3 प्रो 2 in 1 अल, काय प्रो 2 in बरोबर आहे, आणि अल्डिहाइड अल, प्रो 2 in अल. ठीक आहे. अल्डिहाइड कळालं. याचे काही एक्झाम्पल घेऊ आपण. बघा या ठिकाणी बेंझिलिक 2 डिग्री अल्कोहोल आहे. ठीक आहे. 2 डिग्री आहे, या ठिकाणी आपण यूज करतो MnO2 मॅंगनीज डायऑक्साइड. ठीक आहे. याचं ऑक्सिडेशन होणार, काय मिळेल आपल्याला, सिंपल 2 डिग्री अल्कोहोल पासून काय मिळतं, कीटोन. ठीक आहे. या ठिकाणी C डबल बॉन्ड O. ठीक आहे. आणि हा CH3 जसाच्या तसा, CH3 C डबल बॉन्ड O आणि फिनॉल काय आहे, ऍसिटोफिनोन. हा काय ऍसिटोफिनॉल आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. OH या ठिकाणी सुद्धा OH ग्रुप आहे, या ठिकाणी मिथाइल ग्रुप, या ठिकाणी OH ग्रुप, आणि या ठिकाणी सुद्धा काय OH ग्रुप आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगितले अशा प्रकारे MnO2 आपल्याला यूज करायचे. या ठिकाणी प्रोडक्ट काय असेल बघा. आता MnO2 काय करणार आहे, फक्त बेंझिलिक अल्कोहोल किंवा अलायलिक अल्कोहोल सोबतच रिएक्शन करणार. आता बेंझिलिक किंवा अलायलिक अल्कोहोल मध्ये सुद्धा प्रायमरी अल्कोहोल असेल तर अल्डिहाइड आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर कीटोन. ठीक आहे. बघा हा या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, या डबल बॉन्डच्या शेजारी हा कार्बन काय झाला अलायलिक, इथे काय कार्बन आहे, या कार्बनला डबल बॉन्ड आहे का नाही, इथे डबल बॉन्ड आहे का नाही, म्हणजे याच्यासोबत रिएक्शन करेल का तो नाही, याच्यासोबत रिॲक्ट होईल का MnO2 नाही. बघा या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, इथे कार्बन आहे, या कार्बनला डबल बॉन्ड आहे का इथे नाही, म्हणजे याच्यासोबत रिॲक्ट होईल का नाही. अलायलिक किंवा बेंझिलिक आहे का नाही, ॲरोमॅटिक रिंग आहे का नाही, म्हणजे बेंझिलिक नाही अलायलिक पण या दोन ग्रुप सोबत रिॲक्ट होईल का नाही. बघा या ठिकाणी काय, या ठिकाणी डबल बॉन्ड आहे का, या ठिकाणी कार्बन आहे, या कार्बनला डबल बॉन्ड आहे का इथे, परत इथे OH आहे, तिथे काय OH आहे, हा अलायलिक असेल का. बघा अलायलिक कशाला म्हणतो,
OH. बघा इथे काय OH. ठीक आहे. हा आलेला आहे, याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. बरोबर आहे, याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. पण बघा हा जो अल्कोहोल आहे हा किती डिग्री आहे बघा. या ठिकाणी कार्बन आहे, इकडे सुद्धा कार्बन आहे आणि इथे सुद्धा कार्बन आहे, म्हणजे 3 डिग्री आहे. म्हणजे यासोबत रिॲक्ट होईल का? नाही. आपल्याला काय पाहिजे, प्रायमरी किंवा सेकंडरी. फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल सोबत फक्त MnO2 रिॲक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ते काय असायला पाहिजे, बेंझिलिक असायला पाहिजे आणि कसे अलायलिक असायला. अलायलिक तर आहे पण हा टर्शरी आहे, यासोबत रिॲक्ट होणार नाही. बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथे डबल बॉन्ड आहे, या ठिकाणी हा झाला अलायलिक. अलायलिक आहे, किती डिग्री आहे, इथे काय हायड्रोजन आहे. बघा इथे कार्बन, इकडे कार्बन आणि इथे हायड्रोजन. बरोबर आहे, म्हणजे हा काय झाला 2 डिग्री. आणि 2 डिग्री पासून काय मिळणार आहे आपल्याला, 2 डिग्री अल्कोहोल जर असेल आणि MnO2 असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, कीटोन मध्ये. या ठिकाणी काय होणार, कीटोन तयार होणार आहे. बघा कीटोन कसं, बाकीच्या ग्रुपला काही डिस्टर्ब करायचं नाही. रिॲक्शन जिथे होणार आहे तिथेच फक्त आपल्याला काय करायचं, रिॲक्शन दाखवायची आहे. बघा या ठिकाणी डबल बॉन्ड जसाच्या तसा. बरोबर आहे, या ठिकाणी हा मिथाइल ग्रुप, या ठिकाणी OH जसाच्या तसा, या ठिकाणी हा OH ॲज इट इज, या ठिकाणी सुद्धा OH ॲज इट इज. बरोबर आहे, आणि या ठिकाणी मात्र काय कशामध्ये कन्व्हर्जन झालं, कीटोन मध्ये. OHचं कन्व्हर्जन कीटोन मध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी बनला कीटोन. या ठिकाणी बनला कीटोन. ठीक आहे, सेकंडरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये, कीटोन मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारच्या या रिॲक्शन्स आहेत. ठीक आहे, काही एक्झाम्पल देतो, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. एक्झाम्पल देण्याअगोदर एक रिएक्शन आलेला आहे आपला 10 नंबरचा, ओपन हॅमर रिएजंट. समजा आपण ओपन हॅमर ऑक्सिडेशन. ठीक आहे, काय नाव त्याचं बघा, OPPENN ओपन आणि ॲबस AVERS ऑक्सिडेशन. ठीक आहे, याचा रिएजंट काय आहे बघा, याचं सर्टिफिकेट आहे, इट ऑक्सिडायझेस ओनली सेकंडरी अल्कोहोल. फक्त 2 डिग्री अल्कोहोलच ऑक्सिडेशन करणार. रिएजंट आपल्याकडे असणार आहे ॲल्युमिनियम. ठीक आहे, ॲल्युमिनियमचा कॉम्प्लेक्स असणार आहे या ठिकाणी ऑक्सिजन सोबत, आणि हा टर्सरी ब्युटाइल ग्रुप त्या ऑक्सिजनला असणार आहे. आणि हा जो मॉलिक्यूल असेल 3 वेळेस बघा, म्हणजे ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती आहे, 3 आहे. म्हणजे स्ट्रक्चर कसं असेल बघा, ॲल्युमिनियम 3 वेळेस अशा प्रकारचा मॉलिक्यूल आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. आणि हा जो मॉलिक्यूल आहे याच्यासोबत आपल्याला सॉल्व्हेंट यूज करायचा आहे, ॲसिटोन. काय यूज करायचा आहे, प्लस ॲसिटोन प्लस CH3 C डबल बॉन्ड O CH3. आणि हा जो रिएजंट आहे, ठीक आहे, त्याच्यासोबत ॲसिटोन जर आपण यूज केला तर त्याला काय म्हणायचं, ओपन हॅमर ऑक्सिडेशन. आणि हा काय करणार, फक्त 2 डिग्री अल्कोहोलला फक्त ऑक्सिडाइज करणार. आणि 2 डिग्री अल्कोहोलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, ऑब्व्हियसली कीटोन मध्ये. बघा या ठिकाणी अशा प्रकारचा अल्कोहोल असेल 2 डिग्री अल्कोहोल. बरोबर, आणि या ठिकाणी काय OPR म्हणजे ओपन हॅमर ऑक्सिडेशन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, हा रिएजंट आणि हा सॉल्व्हेंट. या ठिकाणी त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, कीटोन मध्ये. आलं लक्षात. आपण आता हा रिएजंट बघितला, त्याच्या रिॲक्शन बघितल्या, कुठला रिएजंट कुठल्या अल्कोहोल सोबत रिॲक्ट होऊन कुठला प्रकारचा कंपाऊंड तयार करतो हे सुद्धा आपण बघितलं. आपण बघू आता याच्यावरती एक्झाम्पल्स, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, बघा
जोन्स रिएजंट. क्लोरेन्स रिएजंट. PCC. बघा, हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. जे काही रिएजंट तुम्हाला दिलेले आहे त्या रिएजंट ची सिलेक्टिव्हिटी तुम्हाला कळालेली आहे. ठीक आहे, प्रोडक्ट काय असेल, बरोबर प्रोडक्ट तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, बघा तुमची बोर्डाची एक्झाम आहे, बोर्डाची एक्झाम होणार आहे, ती ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन होईल हे आपण सांगू शकत नाही, पण तुमचा अभ्यास करणं काम आहे. असं नाही की तुमची एक्झाम होणार नाही, तुम्ही डायरेक्टली पास होणार नाही, तुम्हाला एक्झाम ही द्यावीच लागणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आलेल्या अडचणी तुम्ही विचारा. ठीक आहे, आणि अभ्यास करत राहा. तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, म्हणजे अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. तुम्हाला नॉलेज मिळवायचं असेल, तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण अल्प संपवलेलं आहे. समोरच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फिनॉल्सला आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, जे काय याच्या मागच्या लेक्चर जे आपले झालेले आहेत ते परत बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता MadeEasyChem KP सर, पिसे सर. तुम्ही सर्च करू शकता आणि ऑल व्हिडिओज तुम्ही त्या ठिकाणी वारंवार बघू शकता, तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू. ऑल द व्हेरी बेस्ट. हॅव अ नाईस डे.